नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सनेचा CEO म्हणजेच कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी प्रोग्राम, जिथे आपण बघणार आहे कंपनीचा डिटेल बिझनेस प्लॅन, पीपल रँक सेलिब्रेशन आणि VIP क्लोजिंग स्पीच. हॅलो, माय नेम इज प्रणव अँड यू आर वॉचिंग ए टॉक विथ प्रणव. तर चला सुरू करूया. याच खुर्चीवरती बसलो होतो. 6 महिन्यापूर्वी कुणीतरी इथे जे काही मार्गदर्शन करत होतो त्याच्यामध्ये एक थॉट मी निवडला आणि हळूहळू पुढच्या बदलत मी आज तुमच्या समोर इथपर्यंत आलो. याचा अर्थ असा आहे की मला फक्त 6 महिने लागले इथे यायला. तर तुम्ही पण येऊ शकता की नाही? तुम्ही पण येऊ शकता की नाही? ही एक सिस्टम आहे. त्या सिस्टमला फॉलो केलं तर ती सिस्टम आधी तुम्ही सिस्टम साठी काम करा. ही सिस्टम तुम्हाला काही दिवसानंतर तुमच्यासाठी काम करताना दिसते. कुणीतरी या ठिकाणी जॉब करत असेल, बिझनेस करत असेल, हाऊस वाईफ असेल, कुणाचा तरी पगार 10,000 असेल, 50,000 असेल, 1,00,000 असेल. प्रत्येक हुद्द्यावरची व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे आणि कुणीतरी त्यांना काहीतरी इथे सांगण्यात आलेलं आहे की सर, सनेज बरोबर जोडा आणि तुम्ही कस्टमर म्हणून तुमचे प्रोडक्ट बदला तर तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्य चांगलं राहील. कुणीतरी त्यांना सांगितलं की प्रोडक्ट बदलल्यामुळे तुम्ही जर का डिस्ट्रीब्युटरशिप घेतली तर तुमच्या आर्थिक गुणवत्तेत बदल होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही लोकांनी सांगितलं असेल की सर, स्पिरिच्युअल थॉट या ठिकाणी खूप चांगला आहे. जर तुम्ही या स्पिरिच्युअल थॉटचा एक भाग जरी पकडला तर 100% तुम्हाला विचाराच्या प्रवासामध्ये कधी गुंता येणार नाही. नाव दया चौरे, संभाजीनगर म्हणून काम करतोय. असंच काही दिवसापूर्वी मी हॉलमध्ये बसलो होतो पुण्याला आणि समजून घेतलं होतं प्रेझेंटेशन. याच्या अगोदर कोणती कंपनी केलेली नाही, पहिली कंपनी आहे माझी. पण ह्याच्यातल्या काही गोष्टी मला आवडल्या आणि त्याच्यामुळे मी काम करत गेलो आणि मी काम केल्यानं काय मिळालं आणि काय मिळू शकतं आपण सर्वांना तुम्हाला लाईन पण भेटेल. मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण एक्झॅक्टली डायरेक्ट सेलिंग आहे काय आणि तुम्हाला जो काही अनुभव आलेला आहे, तुम्ही जे काय ऐकलेलं आहे, तुम्ही मॅच करू शकता. तर मित्रांनो, लक्ष द्या, डायरेक्ट सेलिंग बिझनेस काय सांगतो. कोणत्याही प्रोडक्ट कंपनीमध्ये बनतं 40%ला तुमच्या घरात जे तुम्ही वापरताय सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ते 40%ला मार्केट सारखं इथं पण बनतं. पण हा 40%ची वस्तू तुम्हाला 100%लाच मिळणार आहे. पण जर डायरेक्ट सेलिंग मध्ये कोणतीही कंपनी पकडा, पण डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्ही आले आणि जो काय आपल्याला सांगते की पैसा ह्या रंगात वाटण्यात राहतो आणि लोक आपल्या प्रोडक्टवर पैसे कमवतात. तुम्ही साबण जरी घेतली तर 500 लोक पैसे कमवणार. सकाळी 10,000 रुपये जरी घेतलं तर 5-6 लोक पैसे कमवणार. तुम्ही ठरवा, नाही करायचं नका करू. पण आपण एक वस्तू खरेदी केल्यामुळे यांच्या घरात जर पैसा जात असेल तर तोच पैसा आपल्या खिशात जर आला तर किती लोक लावले. पण इथले प्रोडक्ट खूप महाग वाढले आणि लोकांना काहीतरी दुसरं वळण लावलं. 1,00,000 2,00,000 मिळते. तू फक्त 2 लोक जोड, काही करू नको. आणि अशा चुकीच्या कंपन्या आल्या, फेअरलेस, केबीसी, स्पीक एशिया, चिटफंड कंपन्या. आणि 1996 ते 2016 या 20 वर्षामध्ये एवढं आपलं वातावरण खराब केलेलं आहे. जर मी माझ्या एखाद्या वडील झाल्या माणसाला म्हणतोय की असं प्रोडक्ट आहे, पैसा पण आहे, ते म्हणतात हे केस डबल पाडणं झालेलं. आज बघा कंपनी प्रोफाईल 2016 इस्टॅब्लिशमेंट आहे. सिंधुताई सकाळ माईन चाचणी उद्घाटन झालेलं आहे. आज जर पाहायला गेलं तर 9 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. 250 प्रोडक्ट आहे. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये आपण सर्व्हिस घेतो, जसं अमेझॉन देतो, फ्लिपकार्ट देतो. आज जर बघितलं गेलं तर इथला 57 लाख हॅपी कस्टमर बेस आहे म्हणतो मी. बिझनेस करणार नाही. जसं तुमच्या घरामध्ये कोलगेट आहे, संतूर आहे, डव आहे, डेटॉल आहे, तर तुमच्या डोक्याला कधी नाही का तुम्हाला दुसरं काय मागायचं, तुम्ही तेच मागणार. हे सांगू फेरन डवली सांगते गोरा कोण झाले मी तर नाही झालो. लोकांनी प्रोडक्ट वापरला निघाला, रिझल्ट आला. हा प्रत्येका आजूबाजूला हे काका आहे ना, सोन्यासारखं प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये टोटल 15 बेरीचा आर्ट आहे. आज जर मी म्हणलं बेरी किती खातो तर स्ट्रॉबेरी शिवाय दुसरं नाव लवकर येणारच नाही. स्ट्रॉबेरी, पांढऱ्या पेशी कमी जास्त झाल्या, डेंग्यूच्या पेशंट, किवी फ्रुट्स,
आणि ते पण आठवड्याला किंवा सिजनेबल कधी तरी. आज मित्रांनो याच्यामध्ये आगाई बेरी, गोल्डी बेरी, ब्लॅक बेरी, काल बेरी, आज पाहिलं स्ट्रॉबेरी पण याच्यामध्ये, इथं मँगोस्टीन, ड्रॅगन फ्रूट, याच्यावर 15 बेरीचा एक्स्ट्रा ब्लेंड आहे. काय टेन्शन घेऊ नका, बिझनेस मध्ये लोकांना पैसे टाकावं लागतात. काय नाही, इथं फ्री ऑफ कॉस्ट अमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगी सारखं, फेसबुक सारखं, जीमेल सारखं तुमचं अकाउंट उघडायचंय. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड टाका, फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करा. तुमचा बिझनेस सुरू झाला, तुम्हाला डिस्ट्रीब्युटर आयडी मिळतो. डिस्ट्रीब्युटर आयडी जर मिळाला तर काय फायदा होतो तुम्हाला? 30% डिस्काउंट कोणता प्रोडक्ट घ्या, 30% डिस्काउंट. आज फ्री प्रोडक्ट 15% मध्ये कन्सिस्टन्सी ऑफर आहे. ही जी मार्केटमध्ये तुमचा शेजारचा दुकानदार देत नाही, होलसेलवाला मोठ्यावाला देत नाही, मॉलवाला देत नाही, आणि ऑनलाईनवाला पण देत नाही की तुम्हाला सांगणार पुढे चालून. नंतर कॅशबॅक मध्ये तुमच्या अकाउंटला येणार. तर 5,000 जर एका नवीन खरेदी केली, 750 फ्री प्रोडक्ट मिळणार त्याच्या अकाउंटला. जर पाहायला गेलं तर कॅशबॅक 100 रुपये जाणार. हा व्यक्ती पहिल्या महिन्यात झाला, दुसऱ्या महिन्यात झाला, तिसऱ्या महिन्यात झाला, चौथ्या महिन्यात झाला, 500 महिन्यात 1 रुपये द्यायची गरज नाही मित्रांनो. आणि पिशवी घेऊन या आणि 5,000 फ्री प्रोडक्ट घेऊन या. ऑफर आणि रिसर्च मार्केटिंग सांगितलं. ओके, असा जर विचार जर केला तर 5,000 नुसार 4 महिन्यामध्ये 520,000ची खरेदी झाली. आणि जर बेनिफिट काढला तर तुम्हाला ऑलमोस्ट 20,000च्या खरेदीवर 13,000चा बेनिफिट मिळतो. आणि 60% डिस्काउंट, 60% डिस्काउंट तुम्ही सर्च करा कुठे भेटतो. तर हे बघा, आज यांचं क्रिकेटचं इन्कम 7 करोड आहे, पण त्यांचं इयरली 200+ करोड आहे ना, हे फक्त ऍडचं इन्कम आहे. आज रोनाल्डो कसला ऍड करतो. आज एक पोस्ट इन्स्टाला पडली तर लाखो करोड कमवतात. API ऑन ड्युटी. काही लोकांना वाटतं रिकाम्या लोकांचं काम आहे, मी फसलो तर, मी खपलो तर, मला जर काय झालं तर, माझ्या दारासोबत कोणी आलं तर माझी इज्जत आहे समाजात, गल्लीमध्ये काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. मित्रांनो यांना काय नाही का काही इज्जत गिज्जत, त्यांचा तर इन्कम लोकांना पोचतच नाहीये. एका 30 दिवसाचं इन्कम आहे मित्रांनो. जे माझा हाऊस लोन झालेलं आहे, होम लोन झाले 44 लाख समथिंग, 44 लाख. आम्हाला सर्वांचे डॉक्टर अशोक तोडमान सर यांच्यासाठी जोरदार मित्रांनो. आणि आपल्या अर्थ नाही करायचं नाही का, संधी आतापर्यंत भरपूर आले, पावला संधी, फक्त कॅश नाही करत. तुम्ही दिवसभर आले, तुम्ही संडेला वेळ काढला, तुम्ही इथं 3 तास काढणार, तुम्ही प्रोग्राम बघितणार, आमच्यासाठी काळ्या वाजवणार आणि आम्ही त्याचे आभार मानणार. तुम्हाला काय भेटणार? कार्यक्रम को बढ़िया बनाने के लिए थोड़ी सी मदद तो कीजिए. ताली बजाने के लिए पैसा नहीं लगता, कंजूसी नहीं कीजिए. सुरुवातीलाच काम करून ज्या ज्या लोकांनी अचीवमेंट केली मी त्या सर्व मित्रांना आमंत्रित करतो आणि त्यांचं स्वागत करतोय. दीपक पुजारी सर, पंजाब अवचर फॅमिली, राजेंद्र मोरे फॅमिली, भरत जैन, अशोक गायकवाड, अजिनाथ भालेराव, रवींद्र शेट्टे फॅमिली. एकदम सोपं आहे ह्या रँकला येणं, ही अचिव्हमेंट करणं आणि हा पैसा कमवणं, आणि ते फक्त सनेजमध्ये होऊ शकतं मित्रांनो. सनेजकडे जोरदार टाळ्या द्या. जे मी इथे उभा आहे, ज्यामुळे उभा आहे, अशा माझ्या ग्रेट अपलाईन डॉक्टर मीरा राठोड यांचा मी ऋणी आयुष्यभर. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. ग्रेट मार्गदर्शक ज्योती मॅडम, संजुनी मॅडम आणि मेंटॉर या संभाजीनगरचे केले सूत्रसंचालक, मार्गदर्शक, करोडपती लीडर मस्के सर यांच्याकडे जोरदार टाळी. हे यश ज्यांच्या माध्यमातून मी मिळू शकलो असे माझे सर्व टीम, यांचेही जोरदार टाळ्यामध्ये मी तुमच्या माध्यमातून आभार मानतो. मित्रांनो, एवढंच जे काही आभार मानलंय त्याच्यातच माझी अचिव्हमेंट आहे असं मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आता येणारे जे आपले लीडर आहेत, ज्यांना मी मेंटॉर म्हणतो, यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मंच पर जो पधार रहे हैं उनके चारों तरफ गुणगान है. मंच पर जो पधार रहे हैं उनके चारों तरफ गुणगान है. तालियों के साथ स्वागत करें आज के सीईओ की हमारी जान है. मध्ये फाइन क्लब 1 करोड 2 मध्ये असले आपले लीडर
बिंदास मस्के सर यांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांमध्ये जागेवर उभे राहून त्यांना आपण आमंत्रित करूया. सर्वांनी जागेवर उभे राहायचं आहे. बिंदास मस्के सर शिक्षण म्हणणारच डिग्री पण मिळवली. जेव्हा जॉब शोधायची वेळ आली माझ्यावर त्यावेळेस त्यांनी सांगितलं तर तुम्हाला डोनेशन द्यावं लागेल. काय असतं डोनेशन कशासाठी? जे बीएड केलंय प्रोफेसर हॉस्पिटलला लागलो होतो. 800 रुपयाचं पेमेंट होतं. मी गाड्या धुवायचो, माळी काम करायचो, गार्डन साफ करायचो. याचे मला 400 रुपये भेटायचे. असं 1200 रुपयामध्ये मी 1000 रुपयाची भिशी टाकली आणि त्या भिशीमधून जे काही परत यायचे हाराशीची भिशी 200 रुपये, हे 200 1200 मधले आणि हे 200 400 रुपये बहिणीकडे द्यायचो. का माझे दाजी म्हटले नाही पाहिजे तो तुझ्या भावाला मी सांभाळला म्हणून आणि माझ्या बहिणीला त्रास झाला पाहिजे. हे सगळं करीत असताना मित्रांनो स्वतः टॅलेंट होतं. डोनेशन कशाचं? ती भिशी भरून मी भिशी उचलून मी वेळ केलेला आहे. आणि आता डोनेशन कशाचं? जर तुम्हाला 100% अनुदानित शाळेवर लागायचं असेल 10 लाख रुपये घेतो आम्ही. 7.5 लाख रुपये का घेतो? तुम्ही चांगले शिकवतात. कारण की मी बीकॉम पासून शिकवत होतो. 12 घंटे नाही 24 घंटे स्वतःला काढून घेतलेलं होतं. त्याच्यातलं 1 वर्ष होतं खोटं असन तर तुम्हाला सगळे संपत्ती तुम्हाला. हा जो विश्वास होता ना अटूट होता मित्रांनो. आणि मग माझ्या लाईफ मध्ये सुरुवात झाली. मी ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट बांधा विकत होतो. लॉकडाऊन वर जाऊन 1.5 वर्ष काम करत होतो. म्हणजे चल आजपासून दोघं जरा सोबत काम करू. विश्वास ठेवू एकमेकावर. अशोक सरांच्या विचाराला अप्लाय करू आपण. सरेंडर होऊन अशोक सर आणि सविता मॅडमला सुरुवात केली. आणि आज बघता सांगायला गेलो पहिल्या वर्षाचं इन्कम आलं होतं 10 लाख रुपये. दुसऱ्या वर्षाचं आलं होतं 33 लाख रुपये. तिसऱ्या वर्षाचं आलं होतं 38 लाख रुपये. आणि आज जवळजवळ 53 महिने 63 महिने कम्प्लीट झाले. 5 वर्ष कम्प्लीट झाले आणि 3 महिने वर झालेले मित्रांनो. जो व्यक्ती रोपड्याच्या हॉस्पिटलचा जॉब सोडला त्यावेळेस त्याला 10,000 रुपये पगार होता. आणि माझ्या बसच्यावर माझ्या लोकांना काल सांगत होतो कधी पण जाऊन विचारायचं का 7 तारखेला देवीदास रजिस्टर घेऊन डॉक्टरांच्या कॅबिनच्या बाहेर उभा राहत होता. फक्त 3,000 रुपयाचा ऍडव्हान्स पगार व्हायचा. 1 तारखेला ऍडव्हान्स मागायला 7 तारखेला 7 तारखेच्या आत कोणी ऍडव्हान्स मागायचा नाही. बँकला फक्त 3,000 रुपये. हा देवीदास हा स्टेजवर बोलतोय. प्रोडक्ट आज 4 टायप टाकलं जशी जमीन होती ना फक्त 2 हप्त्यात प्रोडक्ट ज्या लोकांनी टाकलं ना त्यांच्या आद्रकी, त्यांचे टोमॅटो, त्यांचे कांदे, त्यांचे ऊस, त्यांच्या मोसंबी हे एकदम खतरनाक. ऍग्रीचे प्रोडक्ट खतरनाक, हे प्रोडक्ट खतरनाक, डेअरी खतरनाक, बासमतीचे खतरनाक. रेंज खूप मोठी आहे. आणि आता आपल्या समोर गाड्या उभ्या आहेत चमचमाच्या गाड्या. काय सांगायचा कलर आहे ना आज कलर या गाड्यांचा. मार्केटमध्ये पण तुम्ही बाईक बघा आणि आपल्या पण बाईक बघा. आज या हॉल मध्ये किती लोक आहेत ज्यांच्याकडं मोबाईल नाहीये, ज्यांच्या घरी सगळीकडे. असे किती लोक आहेत ज्यांच्याकडे बाईक नाहीये सगळीकडे. हे जर 2 वर्षापूर्वी जर मी विचारलं ना की या हॉलमध्ये किती लोक आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक बाईक नाही, हे पोझिशन असणार आहे. जेवढे घरात लोक तेवढे इलेक्ट्रिक बाईक लागणार नाही. सरांनी जे काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स घेतला आणि त्या एक्सपिरियन्सनी जे काही त्यांनी इन्कम केलंय मित्रांनो, ही एक पुस्तकी स्टोरी नाहीये. हे त्यांचं आताचं जीवनामधला एक यशस्वी रूप आहे. सरांच्या बाबतीत शेवटचं सांगतो. सर जे एवढे बोलले, दूध में चावल पकाए तो उसे खीर कहते हैं, दूध में चावल पकाए तो उसे खीर कहते हैं, आप जैसे सीनियर मिले उसे तकदीर कहते हैं, उसे तकदीर कहते हैं. धन्यवाद. आपण सर्वजण घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला पण सनेज फॅमिलीचा हिस्सा व्हायचा असेल तर आत्ताच आम्हाला संपर्क करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा तुम्हाला या प्रोग्रामबद्दल काय वाटतंय. चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन कीप लर्निंग, कीप ग्रोइंग, स्टे मोटिवेटेड. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. सायोनारा.